आज आपण मस्तपैकी बनवणार आहे उपवासाचा डोसा आणि तो आपण कसा बनवलेला आहे तर ते आता आपण बघूया। नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया। तर त्या डोशासाठी आपण घेतले जिरा 2 चमचे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आपण अर्धा वाटी, नंतर मीठ घेतलं आहे आपण चवीनुसार, 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत मोठ्या आपण, त्यानंतर साबुदाणा घेतलेला आहे 1 मोठा बाउल आणि भगर घेतला आहे आपण 2 वाट्या साधारण मीडियम साईजच्या। तर ते सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा आणि भगर हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तुम्ही एकतर आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवा किंवा 4 ते 5 तास तुम्ही याला धुवून व्यवस्थित 2 पाण्याने भिजत ठेवू शकता रात्री, किंवा ज्या वेळेला तुम्हाला संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी करा आणि सकाळी खायचे असतील तर आदल्या रात्री करा। भगर तर व्यवस्थित होऊन जातं पण साबुदाणा कच्चा राहू शकतो, तर व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। त्यात काही खडे वगैरे असतात बारीक बारीक, तेही आधी बघून घ्यायचे धुण्याच्या आधी। आणि हे आता आपलं भिजत ठेवायचं आहे 5 ते 6 तास आणि त्यानंतर हे मिक्सरमधून करून घ्यायची बारीक पेस्ट, किंवा जाडसर आवडत असेल तर जाडसर। आणि ज्या ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, जिरं, मीठ, शेंगदाण्याची पावडर केलेली होती आपण ती, आणि मिरच्या ज्या आपण घेतल्या होत्या 4 ते 5 त्या मिक्सरमधून करून घ्यायच्या। आणि त्याचे प्रमाण तुम्हाला अजून तिखट पाहिजे असतील किंवा खूप कमी तिखट पाहिजे असेल तर ते तुमच्यावरती आहे, तर त्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि यामध्ये आपल्याला वरतून थोडं पाणी लागेल तर घेऊ शकतात तुम्ही, कारण आपल्याला जर एकदम पातळ डोसे पाहिजे असतील तर पाणी जास्त घ्या आणि जाडसर डोसे पाहिजे असेल तर घट्ट घ्या। कारण घट्ट जर केलं आपण तर ज्यावेळेला चमच्याने आपण फिरवतो पॅनवरती तर तो लवकर पसरत नाही, तर पातळ असेल तर लगेच पसरतो। तर आपलं पॅन किंवा जे पण ज्याच्यात तुम्ही करत असणार डोशाच्या तव्यावरती त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि जेवढं त्याच्यावरती मावेल 2 ते 3 पळी ओतायचं आहे। आणि त्यानंतर जसं आपण एखाद्या वाटीने किंवा चमच्याने असं पसरवू शकतात तुम्ही गोल, जेवढं त्यामध्ये मावेल। याहीपेक्षा तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर पीठमध्ये थोडंसं ते पाणी टाका, म्हणजे थोडंसं पातळ पातळ डोसा येईल। आणि तेल लावायचे चिटकू नये म्हणून। तर अशा विविध प्रकारच्या उपवासाच्या रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या पण आहे आणि टाकत पण राहणार आहे, तर त्या तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे बघा, हळूच उलटवायचा आहे, तुटू पण शकतो तो, आणि त्यात चिकट असते भगर पण साबुदाणा पण, तर व्यवस्थित करायचं आहे। मी आधी एक रेसिपी टाकलेली तुम्हाला पाहिलीच असेल थालीपीठची उपवासाची, तर तीही बघा। आणि अजूनही आहे तर तुम्ही आता ह्या श्रावण महिन्यात तरी तुम्ही अशा विविध प्रकारच्या उपवासाच्या रेसिपी करून बघा, खाऊन बघा, आणि आपली ही उपवासाची चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता शेंगदाण्याच्या। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली डोशाची मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।